जुनं ते सोनंच्या फर्स्ट एपिसोडमध्ये आज आपण बोलणार आहोत पांडू हवालदार या सिनेमाबद्दल। पांडू हवालदार हा सिनेमा त्यावेळी खूप गाजला। त्यातली गाणी आजही तेवढीच लोकप्रसिद्ध आहेत जेवढी त्यावेळेस होती। एक कल्ट क्लासिक सिनेमा म्हणून याकडे बघितलं जातं। ऑनेस्टली हा सिनेमा मी याआधी कधी बघितला नव्हता, पण याची गाणी मी लहानपणापासून बघत आलोय। या सिनेमाची कथा पांडू हवालदार म्हणजेच दादा कोंडकेंच्या भोवती गुंफण्यात आली आहे। दादांनी जो रोल साकारलाय तो कमालीचा आहे। तो प्रामाणिकपणे आपली कामं करतो, मनाने हळवा आहे आणि कुणीही त्याला संकटात असलेलं बघवत नाही। पण कुणी जर गुन्हा करत असेल तर त्याला न घाबरता तो सडेतोडपणे उत्तर देतो। या स्वभाव गुणामुळे प्रॉब्लेमॅटिक सिच्युएशनमध्ये ते कसे सापडतात आणि त्यातून निघण्यासाठी त्यांना काय काय करावं लागतं हे याच्यामध्ये दाखवलेलं आहे। उषा चव्हाण यांनी पण खूप छान अभिनय केलाय। पहिल्या सीनमध्येच आपल्याला कळून जातं की त्यांचा रोल हा साधा सिंपल असणार आहे। तो सीन पण खूप छान पद्धतीने शूट केला गेलाय। या सीनमध्ये त्यांचा चेहरा दाखवण्यात येत नाही, कॅमेरा हा एकदम बॅक साईडला असतो आणि स्मगलर हे त्यांना सांगतात की तू पांडू हवालदारला आपल्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये अडकव। पण तिच्या बोलण्याच्या टोनवरनं आपल्याला कळतं की ती चुकीची नाहीये। भलेही ती स्मगलर लोकांसोबत काम करत असेल पण तिचा उद्देश वाईट नाहीये। सिनेमात त्यांचे डायलॉग्स आणि इमोशनल सीन कमालीचे आहेत। कुठल्याही ठिकाणी असं वाटत नाही की ते ओव्हर ड्रॅमॅटिक होत आहेत। आणि अशोक सराफ हे एक लाच खाणाऱ्या हवालदाराच्या भूमिकेत आहेत। याआधी त्यांचे 3 सिनेमे आले होते, जानकी, दोन्ही घरचा पाहुणा आणि आलाय तुफान दारायला। पण यात त्यांचा रोल छोटा होता आणि तो लक्षात राहण्यासारखा नव्हता, त्यामुळे ते एवढे परिचयाचे नव्हते। पण त्यांच्या नाटकाचे प्रयोग हे खूप छान सुरू होते। डार्लिंग डार्लिंग नावाचं नाटक त्यांचं चांगल्या प्रकारे गाजत होतं, पण सिनेमात हवा असा रिमार्केबल रोल त्यांना मिळत नव्हता। आणि अशातच दादा कोंडके हे आपल्या आगामी सिनेमासाठी एक कॉमिक कॅरेक्टरच्या शोधात होते आणि त्यांच्या जवळच्या लोकांनी त्यांना सांगितलं की एक थिएटरचा ॲक्टर आहे, म्हणजे त्यावेळेस त्यांचं थिएटरचं काम खूप चांगल्या प्रकारे चाललं होतं ॲज कम्पेअर टू मूवीज। तर दादांना ते लोक म्हटले की अशोक सराफ यांचं कॉमिक टायमिंग खूप छान आहे आणि त्यांच्यामध्ये एक ह्युमर पण आहे। अशा प्रकारे अशोक सराफांची या सिनेमात एंट्री झाली। हा सिनेमा अशोक सराफांच्या जीवनातला टर्निंग पॉईंट ठरला। त्यांना या सिनेमाने 3 तासामध्ये सुपरस्टार बनवलं। याचा किस्सा असा की सिनेमात ओळख मिळवून देणारा रोल त्यांना मिळत नव्हता। नाटकामध्ये त्यांचं काम चांगलं चालू होतं, पण सिनेमासाठी ते अजून पण स्ट्रगल करत होते। एका इंटरव्ह्यूमध्ये त्यांनी सांगितलं की या इंडस्ट्रीमध्ये कित्येक लोकांना कित्येक वर्ष काम करून सुद्धा काहीच मिळत नाही, मला हे फक्त 3 तासामध्ये मिळालं। याबद्दल डिटेलमध्ये बोलताना ते म्हणाले, कोहिनूर थिएटर दादरला पांडू हवालदार या सिनेमाचं प्रीमियर होतं। आता त्या थिएटरचं नाव बदलून नक्षत्र झालंय। थिएटरच्या आत जाताना त्यांना कुणीच ओळखलं नाही आणि त्यांना पण वाटलं की यार आता आत जाताना तर आपल्याला कोणी ओळखलेलं नाहीये, तर बाहेर येताना पण सेम तशी सिच्युएशन राहणार। आणि जेव्हा सिनेमा संपला आणि ते बाहेर आले त्यावेळेस लोकांनी तिथे त्यांना बघण्यासाठी एवढी गर्दी केली की त्यांना 3 तास तिथून बाहेर निघता आलं नाही आणि त्यानंतर त्यांनी मागे वळून कधीच बघितलं नाही। आणि आज आपण त्यांना मराठी सिनेमाचा महानायक म्हणून ओळखतो। सखाराम हवालदार या कॅरेक्टरला एक निगेटिव्ह रिफ्लेक्शन होतं। तो लाचखोर आहे, खोटारडा आहे आणि बाई माणसांबद्दल त्याच्या मनामध्ये आदर नाहीये, पण अचूक टायमिंग आणि ह्युमरमुळे त्यांनी लोकांची मनं जिंकली। पांडू हवालदारची महाराष्ट्रामध्ये हवा एवढी होती की बॉलिवूडने सुद्धा याची धास्ती घेतली होती, पण त्यावेळेस हॉलिवूडचा एक सिनेमा आला होता आणि तो या सिनेमामुळे महाराष्ट्रामध्ये फ्लॉप झाला। जेम्स बॉन्डचा 9वा पार्ट द मॅन विथ द गोल्डन गन हा भारतामध्ये रिलीज झाला होता, पण तो महाराष्ट्रामध्ये चालू शकला नाही। थिएटर ओनर्स आणि डिस्ट्रीब्युटरने सर्वात जास्त स्क्रीन्स ह्या पांडू हवालदारला दिल्या होत्या। त्यांना चांगल्या प्रकारे माहिती होतं की हा सिनेमा गाजणार आहे, त्यामुळे त्यांनी बॉलिवूड आणि हॉलिवूडचे सिनेमे सोडून या सिनेमाला जास्त प्राधान्य दिलं। आणि तुम्हाला तर चांगल्या प्रकारे माहिती आहे, महाराष्ट्रामध्ये एखादा सिनेमा लोकांना आवडला की ते अक्षरशः त्याला डोक्यावरती घेतात। या सिनेमाच्या शूटिंगसाठी अशोक सराफांना कोल्हापूरला जावं लागलं। 3 दिवस त्यांचा एकही सीन शूट झाला नाही, तरी सुद्धा ते शूटवरती हजर असायचे। ते कशा प्रकारे काम करतात, त्यांची कॉमेडी डिलिव्हरी करण्याची पद्धत कशी आहे हे त्यांना जाणून घ्यायचं होतं। याचा त्यांना करिअरमध्ये समोर चालून खूप फायदा झाला। या सिनेमाचा सर्वात मोठा प्लस पॉईंट म्हणजे या सिनेमाची गाणी। या सिनेमाच्या संगीतासाठी दादा कोंडके हे नवीन टॅलेंटच्या शोधात होते। मुंबईमध्ये सुरेंद्र हेंद्रे आणि विजय पाटील यांचा ऑर्केस्ट्रा दादांना बघायला मिळाला आणि त्यांना वाटलं की हे दोघे आपल्या सिनेमाला चांगलं संगीत देऊ शकतील। आणि सर्वांना माहीतच आहे की या सिनेमाची गाणी किती गाजली आणि अजून पण आपण ती गाणी ऐकतोय। या सिनेमाची सर्व गाणी उषा मंगेशकर, जयवंत कुलकर्णी आणि पुष्पा पागधरे यांनी म्हटली आणि सर्वच गाणी ब्लॉकबस्टर हिट झाली। या सिनेमाचं एवढं यश बघता हिंदीमध्ये पण त्याचा रिमेक केला गेला। जनता हवालदार या नावाने हिंदीमध्ये हा सिनेमा बनत होता आणि मेकर्सला यामध्ये थोडेसे चेंजेस हवे होते, पण यासाठी दादा तयार नव्हते। दादा त्यांना स्पष्टपणे म्हणाले की ओरिजिनल स्टोरी जशी आहे तसाच तुम्ही सिनेमा बनवा, नाहीतर मी तुम्हाला या सिनेमाचे राईट्स देत नाही। पण सिनेमाचे मेकर्स हे करायला तयार नव्हते। त्यांना आपल्या पद्धतीने हा सिनेमा लोकांच्या समोर आणायचा होता।
त्यामुळे दादांनी सिनेमाचे राईट्स त्यांना दिले नाही आणि त्यांनी आपल्या पद्धतीने सिनेमा तयार केला, पण तो सिनेमा नंतर फ्लॉप झाला. त्यानंतर दो हवालदार या नावाने हिंदीमध्ये हा सिनेमा पुन्हा एकदा बनवण्यात आला. यामध्ये असरानी आणि जगदीप यांची जोडी दाखवण्यात आली. त्यामध्ये ओरिजिनल सिनेमाची स्टोरी पूर्ण ठेवण्यात आली, कुठल्याही प्रकारचा चेंजेस केला गेला नाही आणि तो सिनेमा हिट झाला. उषा चव्हाण यांनी त्यांच्यासोबत बरेचसे सिनेमे केलेत आणि सर्व सिनेमे जवळपास हिट झालेत. राजेश मजुमदार हे स्क्रीन प्ले रायटर त्यांच्यासोबत दीर्घकाळ काम करत होते आणि राम लक्ष्मण या संगीतकारांबरोबर त्यांनी भरपूर काम केलंय. राम लक्ष्मण यांचं खरं नाव सुरेंद्र हेंद्रे आणि विजय पाटील असं होतं, पण दादांनी त्यांचं नाव राम लक्ष्मण असं ठेवलं. दादांनी या अगोदर बॅक टू बॅक 3 हिट सिनेमे दिले होते, पण ॲज अ डायरेक्टर म्हणून हा त्यांचा पहिला सिनेमा होता. आणि तुमच्या कुठल्या आवडत्या सिनेमावरती मी व्हिडिओ बनवायला हवा हे मला कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा. भेटूया आपण लवकरच. जय हिंद, वंदे मातरम.